या विधानसभेला अनंत अडचणी असताना देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा तब्बल 50,000च्या फरकानं विधानसभेमध्ये पाठवलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करत असताना आपल्या मतदारसंघातल्या आमदारानं 5व्या टर्मला मंत्री झाल्यानंतर नक्की काय केलं हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. यासाठीच तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आज बैठकीचं आयोजन केलंय. कालच मी एक माझा अहवाल तयार केला आणि अहवाल तयार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की डिसेंबरला शपथ घेतल्यापासून सप्टेंबरच्या 30 तारखेपर्यंत मी किती कार्यक्रम केले हे माझं मला कळलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की आपण सगळ्यांनी 5व्यांदा निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राची चांगली सेवा झाली पाहिजे, आपल्या जिल्ह्याची देखील चांगली सेवा झाली पाहिजे, यासाठी एकूण कालावधी मला 270 दिवस मिळाला आजपर्यंत, सप्टेंबर 30 तारखेपर्यंत. या 270 दिवसामध्ये जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये मी सुमारे बघा 241 दिवस मला मिळाले. आणि तुमच्या आशीर्वादानं असा एक भाग्यवान मी मंत्री आहे की 241 दिवसामध्ये 942 कार्यक्रम मी केले. आणि 942 कार्यक्रम करत असताना इतर राज्यांचा मी 10 राज्यांचा दौरा केला, तिथे 14 कार्यक्रम केले. महाराष्ट्रात 224 दिवस फिरलो, तिथे 867 कार्यक्रम केले. आणि आपण ज्या विधानसभेतनं मोठा झालो, ज्या जिल्ह्यातनं मोठा झालो, त्या जिल्ह्याचा 86 दिवस दौरा केला आणि त्याच्यामध्ये 362 दिवस हे कार्यक्रम केले, 362 कार्यक्रम केले. आणि हे सगळं बघितल्यानंतर मलाच आश्चर्य वाटलं. म्हणून मी देशाच्या काही माझ्यासारख्या फिरणाऱ्या मंत्र्यांचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की एवढ्या छोट्या कालावधीमध्ये एवढे कार्यक्रम करणारा देशातला पहिला मंत्री हा तुमच्या आशीर्वादाने निवडून गेलेला उद्धव सामंत. आणि म्हणून जे सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त केली की माझ्या कार्यबाहुल्यामुळे मला याला उशीर झाला, त्याच्यामध्ये कुठेही खोटं नाही, हे कदाचित हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल. 3-4 दिवसाचा माझा जर कार्यक्रम बघितला, मला आता माझे पीए सांगत होते की काही मंडळी इथे येऊ शकली नाहीत आज कामाचा दिवस असल्यामुळं, पण आज असेल, काल असेल, परवा असेल किंवा मागचे 4 दिवस असतील, माझा जर आपण दौरा बघितला तर अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं या 4 दिवसाचा आम्ही दौरा केला असता तर पुढचे 4 दिवस नक्की झोपून काढले असते. मी 4 दिवसापूर्वी जर्मनीमध्ये होतो. जर्मनीमध्ये जाताना 9 तास प्रवास करून मी गेलो. जर्मनीचा फक्त 2 दिवसाचा कार्यक्रम केला, पुन्हा 9 तासाचा प्रवास केला. दुपारी 2:30 वाजता मी मुंबईमध्ये पोहोचलो. मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर त्याच कपड्यामध्ये गाडीमध्ये बसलो आणि थेट 5 तासाचा प्रवास करून मंडणगडला पोहोचलो. मंडणगडला सुमारे मी 9:30 वाजता पोहोचलो. 9:30 वाजता सरन्यायाधीश आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येणार होते म्हणून त्यांच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. तिथनं 12 वाजता निघालो. पहाटे 3:30 वाजता पालीला घरी पोहोचलो. सकाळी 7 वाजता उठलो. माझ्याकडे आकडेवारी आहे. सकाळी 7 वाजता उठल्यानंतर 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 1200-1300 लोकांना 1 to 1 भेटलो. त्यांची जी काही कामं करायची ती केली. पुन्हा एकदा 6 वाजता गाडीत बसलो आणि रात्री 1 वाजता मंडणगडला पोहोचलो. मंडणगडला 1 वाजता पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा त्या जागेची पाहणी केली. 3 वाजता हॉटेलला झोपायला गेलो. सकाळी परत 7 वाजता उठलो. सरन्यायाधीशांना रिसिव्ह केलं, मुख्यमंत्र्यांना रिसिव्ह केलं. 2 वाजता कार्यक्रम संपला. हेलिकॉप्टरमध्ये बसलो. 3 वाजता मुंबईमध्ये आलो आणि 3:30 वाजता इंदोरला गेलो. इंदोरला 7 वाजताचा कार्यक्रम केला. 11 वाजता विमानामध्ये बसलो. 3 वाजता इकडे पोहोचलो. म्हणजे विमान गाडी धरून 3 वाजता इथं पोहोचलो. आणि आज पुन्हा एकदा सकाळी 10 वाजता बँड्रामध्ये ताज हॉटेलला एक्सपोर्ट जे आमचे अवॉर्ड्स आहेत ती अवॉर्ड्स दिली. त्याच्यानंतर 3-4 कार्यक्रम केले आणि आता तुमच्या कार्यक्रमाला पोहोचलो.
सगळा प्रवास केला तर किती किलोमीटर झाला माहितीये का? अंदाज? हे पण कदाचित वर्ल्ड रेकॉर्ड असेल. सगळा प्रवास काढला तर 9,700 किलोमीटरचा झाला. किती दिवसात? 5 दिवसात. त्याच्यामुळे तुम्ही जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती प्रामाणिकपणानं पार पाडण्याचा माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करतो. पण हे प्रयत्न करत असताना काही मंडळी नाहक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये जाऊन. तर ते गैरसमज आपल्यामध्ये होऊ नये. आणि मंत्री म्हणजे आमदार म्हणजे काय अजून 2 शिंग असतात 4 शिंग असतात तशातला भाग नाही. तुमच्या घरातला तुमच्याच कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतो तरी माझ्या तालुक्यातल्या हजारो मुलांच्या हाताला काम मिळावं यासाठी एखादा उद्योग माझ्या मतदारसंघात यावा असा जर प्रामाणिकपणाने जर मी प्रयत्न करत असेल तर त्याला मुंबईकरांनी पाठिंबा दिला पाहिजे ही विनंती आज या कार्यक्रमाच्या. मगाशी येता येता मी चुकतं ऐकलं, केमिकल कारखाना येता कामा नाही. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, जर केमिकल कारखाना मी मतदारसंघात आणला तर परत मला मतदान करू नका. पण केमिकल कारखाना न आणता आज जर ही मला मुंबईकरांची बैठक घ्यावी लागते. का घ्यावी लागते? तर तुमचे सगळ्यांचे आई वडील तिथं असताना स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी तुम्ही आज मुंबईमध्ये येता. पण मुंबईमध्ये आल्यानंतर आम्हाला इंटरेस्ट कशात? तुम्हाला चाकरमानी म्हणायचं की तुम्हाला कोकणपुत्र म्हणायचं की तुम्हाला भूमिपुत्र म्हणायचं? ह्याच्यात आमच्यात चर्चा मोठी. मला ज्यावेळी विचारायला आले त्यावेळी म्हटलं तुम्ही त्यांना काही म्हणा पण तो माझा माणूस आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, त्याला न्याय देण्याची भूमिका ही माझ्याकडनं घेतल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माझ्या सोबत आहे आणि भविष्यामध्ये देखील अशीच राहणार आहे. आज आपण फक्त रत्नागिरी तालुक्यामध्ये जवळजवळ 35,000 कोटीचे प्रकल्प आणण्याचा निर्णय घेतलाय. आता हे 35,000 कोटीचे प्रकल्प काय आहे ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. कारण अनेक लोक नाहक मुंबईकरांच्या जीवावर आमच्याकडे राजकारण करतात गावात. तुम्हाला माहिती आहे, मुंबईकरांनी असं सांगितलं, मुंबईकरांनी तसं सांगितलं, मुंबईकरांनी हे केलं, मुंबईकरांनी ते केलं. पण माझ्या त्या मुंबईकराला नक्की माहीत नसतं की माझा धाकटा सख्खा भाऊ परत इथं येऊ नये, त्याने रत्नागिरीमध्ये नोकरी करावी यासाठी उदय सामंत तिथं प्रकल्प आणतोय हे माझ्या मुंबईकराला माहीत नसतं. चुकीचं काहीतरी सांगितलं जातं आणि मग आमचा मुंबईकर कोकणातलाच आहे, बरोबर आहे की नाही, तो पेटून उठतो. पण हे प्रकल्प आहेत कुठचे? तर रत्नागिरी शहराच्या बाजूला चंपक मैदान नावाचं 750 एकरचं जे मैदान होतं, जे गेली 25 वर्ष एका उद्योजकाच्या घशामध्ये काही लोकांनी घालून ठेवलं होतं. 25 वर्ष. जमीन कोणाची? शेतकऱ्यांची. कधी दिलेली? 1985. बंद कर ना, तुझं वाचतं ना, बंद कर, नाही तर माझ्याकडे दिली काहीतरी दोपैकी एक कर. जवळजवळ 1985 सालामध्ये शेतकऱ्यांनी ही जमीन MIDC ला दिली. 1990 सालामध्ये स्टरलाइट नावाची कंपनी त्या चंपक मैदानावर आली. तो केमिकल प्रोजेक्ट होता आणि तो केमिकल प्रोजेक्ट घालवण्यासाठी तुमचा हा आमदार त्यावेळी कॉलेजमध्ये होता. त्या कॉलेजमध्ये असताना देखील त्या केमिकल प्रकल्पाला विरोध करण्यामध्ये उदय सामंत पुढे होता, ही इतिहासामध्ये नोंद आहे. आणि ज्या दिवशी ही जमीन त्या उद्योजकाच्या जबड्यामध्ये गेली 1991 सालापासून ती 2023 पर्यंत जबड्यातच कोण काढत नव्हतं. काढायला गेलं की म्हणायची की तो मोठा आहे, तो काहीतरी करतो, त्याची वरपर्यंत पोच आहे, त्याची इकडे पोच आहे, त्याची तिकडे पोच आहे. पण तुम्हाला अभिमान वाटेल असं काम तुमच्या लोकप्रतिनिधींनी केलं. जिल्हा कोर्टामध्ये आम्ही जिंकलो, हायकोर्टामध्ये आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही गेलो. शेवटी सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ही जमीन MIDCची आहे, ती MIDC लाच दिली पाहिजे आणि ती 750 एकर जमीन ही पुन्हा एकदा MIDC ने ताब्यात घेतली. आता त्या जमिनीवर नक्की काय काय होतं हे आपण रत्नागिरीकरांनी येऊन बघितलं पाहिजे. रतन टाटांच्या नावानं दरवर्षी 7,000 मुलं ही कौशल्य विकासाचं ट्रेनिंग घेतील अशा पद्धतीचं ट्रेनिंग सेंटर होत आहे. आजपर्यंत आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मेडिकल कॉलेजला जर जायला लागायचं तर एक तर परराज्यामध्ये किंवा मुंबई पुण्याशिवाय पर्याय नव्हता.
तुमच्या सगळ्यांच्या इच्छेमुळं आज आपल्याकडचं मेडिकल कॉलेज देखील अतिशय दिमागदार पद्धतीनं त्या चंपत मैदानावर उभं राहतंय आणि तुम्हाला अभिमान वाटावा असं महाराष्ट्रातलं शैक्षणिक दृष्ट्या एक नंबरचं मेडिकल कॉलेज रत्नागिरी. हा मी रिझल्ट लावला नाही, काल रिझल्ट दुसऱ्या वर्षाचा जाहीर झाला महाराष्ट्राचा. त्याच्यामध्ये 100% आपल्या कॉलेजची मुलं पास झाली रत्नागिरीची आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये एक नंबरला राहिलं. हे चांगलं आहे की वाईट आहे? मग त्या ठिकाणी 30,000 कोटीचा सेमीकंडक्टरचा कारखाना जो माझ्या रत्नागिरी मतदारसंघातील 10,000 मुला मुलींना रोजगार देणार आहे असा कारखाना मी तिथं आणलेला आहे आणि त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. पण तिथं पण काही लोक विरोध करतात. कशासाठी विरोध? माझं काय तुझं काय, मला जमीन किती. आणि मी ठामपणानं सांगतो की कुठच्याही रुपयाचा व्यवहार न करता देखील माझ्या तरुण पिढीसाठी हा प्रकल्प मी सेमीकंडक्टरचा तिथं आणला. दुसरा प्रकल्प कुठचा आहे? तर अनेकांनी सांगितलं की वाटत मध्ये दारू गोळा बनवणारा मी प्रकल्प आणतो. काय लेखिकांची कल्पना शक्ती असते. दारू गोळा बनवणारा प्रकल्प, हा प्रकल्प आपण नक्कीच आणतोय. अरे माझ्याबरोबर असलेल्या लोकांनी एकतर मोबाईल बंद ठेवा नाही तर बाहेर जावा. हे कुठची पद्धत आहे? तर दारू गोळा बनवणारा प्रकल्प हा वाटत मध्ये आणणार आहे अशा पद्धतीच्या काही लोकांनी अफवा पसरवल्या. पण मी अभिमानाने सांगतो की त्या ठिकाणी जो प्रकल्प मी आणतोय तो तुम्हाला देखील अभिमान वाटेल असा प्रकल्प मी वाटतला आणतोय. पण तुम्ही हक्कानं मला विचारलं पाहिजे की तो नक्की प्रकल्प कसला आहे. काही लोकांनी सांगितलं केमिकल फॅक्टरी आहे, काही लोकांनी सांगितलं की असं 20-25 मीटरचं भुयार आम्ही जमिनीत मारणार आहोत, त्या भुयारात जाऊन काय काय बनवणार आहेत. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की टॉलिवूड पेक्षा चांगला चित्रपट त्यांच्या कल्पनेतनं तयार होईल. आणि म्हणून एकदा मी वाटत मिरवण्यामध्ये गेलो. मी परवा देखील वाटतच्या लोकांबरोबर बैठक घेतली. आता आलेत की नाही मला माहित नाही. त्यांच्यावर मी बैठक घेतली आणि त्यांना मी विचारलं की नक्की प्रकल्प कसला आहे हा तुम्हाला माहित आहे का? तर त्याच्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी सांगितलं की आम्हाला फक्त विरोधच करायला सांगितलं, प्रकल्प कसला आहे आम्हाला माहितीच नाही. आपण किती किती हुशार मंडळी आहोत बघा. मी त्यांना सांगितलं हा प्रकल्प कसला आहे. तर देशाच्या सीमेवर आज आपले जवान आपल्या हातामध्ये बंदुका घेऊन आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतात. पण आजपर्यंत त्या सैनिकांच्या हातामध्ये महाराष्ट्रात बनवलेली बंदूक कधीच नव्हती. माझ्या देशाच्या संरक्षणासाठी पाकिस्तानवर ज्यांनी हल्ला केला, आपल्या भारताच्या अस्तित्वासाठी, आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी ज्या सैन्यावर लढतायत त्यांच्या हातामध्ये जी भविष्यामध्ये बंदूक असणार आहे ती माझ्या रत्नागिरीला बनणार आहे. हा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. हा प्रकल्प चांगला आहे की वाईट आहे? म्हणजे कधीतरी भविष्यामध्ये तुम्ही सांगाल की आम्हाला अभिमान आहे आमच्या सैन्याचा, आणि दुसरा अभिमान आहे आम्हाला की ज्या सैन्याच्या हातामध्ये बंदूक आहे ती आमच्या रत्नागिरीची आहे, त्याच्यावर मेड इन रत्नागिरी लिहिलेला आहे. हा प्रकल्प आम्ही वाटत पाहतो. मग काही लोकांनी प्रश्न विचारला मग ही गदर जमीन कशाला? एकर हा डिफेन्सचा प्रोजेक्ट आहे. हा देशाला संरक्षण देणाऱ्या यंत्रणेचा प्रोजेक्ट आहे. आणि म्हणून या प्रोजेक्टला 3 टायर संरक्षण लागतं. ते 3 टायर संरक्षण करण्यासाठी उर्वरित जमीन वापरली जाणार आहे. पण ही बंदूक बनवणार आहे कोण हे कोणाला माहितीये? लोक म्हणाली जपानचे लोक बनवणार. म्हणजे मला कधी कधी हे कधी जपानला जाऊन आले, कधी AK-47 बघून आले, कधी 57 बघून आले, कधी ते पिस्तूल बघून आले, याचं मला प्रचंड आश्चर्य आहे काही लोकांचं. म्हणून मी देखील काही काही गोष्टीमध्ये मजा लुटत असतो. जपानची लोक नक्की येणार आहेत, पण जी जपानची लोक येणार आहेत ती बंदूक तुमच्या माझ्याकडनं बनवून घेणार आहेत. त्याच्यासाठी जे आधुनिक लेथ लागणार आहेत आणि त्या लेथवर काम करणारी जी मुलं लागणार आहेत ती जपानवरनं येणार नाहीत, ती माझ्या रत्नागिरीतली असणार आहेत, त्या परिसरातली असणार आहेत. जी मुलं आज मुंबईला येत आहेत, कुठेतरी नोकऱ्या करतायत, याचे कुणी लाज वाटून घेऊ नये. मी देखील या सगळ्या फेजमधनं गेलेलो आहे. पण आज स्वतःचा चरितार्थ चालला पाहिजे, आई वडिलांना पैसे मिळाले पाहिजे, कुटुंब सुखी झालं पाहिजे. म्हणून जे माझे सहकारी इथे येऊन कष्ट करून काबाड कष्ट करून
थोडेसे पैसे घेऊन आपलं रत्नागिरीचं कुटुंब चालवतायत. त्यांचं कुटुंब चालवायला आता मुंबईमध्ये यायची आवश्यकता नाही. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांच्या खिशामध्ये आता 50,000 रुपये येणार आहेत. मग जर माझ्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये खिशामध्ये महिन्याला मी 50,000 रुपये देणार असेल तर हा प्रकल्प चांगला आहे की वाईट आहे याचा विचार मुंबईकरांनी करावा. यासाठी मी बैठकी लावलेली आहे. आज इथे अनेक तरुण मंडळी मला दिसत आहेत. कधीतरी डोळा बंद करून विचार करा की आज तुम्ही इथे येत असताना आई वडील तिकडे असताना तुमचं दुःख काय, किंवा तुम्ही इथं असताना तुमच्या आई वडिलांना दुःख काय. सकाळी माझा पोरगा उठला असेल का, रात्री मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामधनं रेल्वेतनं परत घरी आला असेल का. ही सगळी चिंता आई वडिलांना असते. आणि त्या आई वडिलांची चिंता मिटवण्याचा जर संकल्प माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना केला असेल तर भविष्यामध्ये मुंबईकर काय करणार आहेत हा तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं आहे. तिसरा प्रकल्प कसला आहे, तिथे पण कोणीतरी सांगितलं की ह्या प्रकल्पाबरोबर आमचा रस्ताच घेऊन जाणार आहे. म्हणून काही पदाधिकाऱ्यांना बोलवलं, तिथल्या लोकांना बोलवलं, रस्ता कुठचा तुझा आम्ही घेऊन जाणार आहे. नाही, मला सांगितलं. कुणी सांगितलं? अमुक अमुक माणसानं सांगितलं. आता म्हटलं प्रकल्पाबरोबर रस्ता घेऊन जाणार तुमचा, तुमची घरं घेऊन जाणार, हा सांगणारा जो माणूस आहे त्याचा लाल किल्ल्यावरच सत्कार केला पाहिजे. दुसरी जागाच नाही सत्काराची. पण तिथं कुठचा प्रकल्प येणार आहे तर तो देखील तुम्हाला अभिमान वाटणारा प्रकल्प आहे. आपण अनेक युद्ध बघतो. आपण ही युद्ध बघत असताना काही टेकड्या आपण बघतो आणि जी आपली मिलिटरीची लोक आहेत, जे जवान आहेत, हे दुसऱ्या टेकडीवरच्या आपल्याला जर दुश्मनाला मारायचा असेल तर एक ब्रिज तयार करतात लोखंडी. तो लोखंडी ब्रिज तयार करण्याचा कारखाना हा रत्नागिरीमध्ये आपण निवेडीला करतोय. त्याच्यामध्ये मी काय चूक करतोय हेच मला आजपर्यंत कळलेलं नाही. त्याच्यामध्ये ना प्रदूषण, ना केमिकल, ना इकडून तिकडे पाणी सुटण्याचा काय प्रश्न, ना कुठनं वर्ण खालनं धूर येण्याचा पण प्रश्न. पण नाहक बदनामी करून सरकारची काही लोक स्वतःची पोट भरण्याचा जो धंदा काही लोकांनी काढलाय हा मुंबईकरांनी बंद करावा ही विनंती करण्यासाठी आज मी खास करून तुमच्याकडे आलो. विरोध करणारे कोण आहेत ह्याचा देखील तुम्ही अभ्यास केला पाहिजे. विरोध कशाला करतायत ह्याच्यासाठी देखील तुम्ही अभ्यास केला पाहिजे. विरोध करणारे जर मला सांगितलं की 1 लाख रुपये तुम्ही जमिनीला देताय, माझ्या शेतकऱ्याला 5 लाख रुपये द्या, मी 100% ते मान्य करेन. पण 1 लाख रुपयाचे 5 लाख त्यांना देऊ नका, 50 लाख रुपये मला द्या, हे काय उदय सामंत मान्य करणार नाही. एक वेळ उदय सामंत आमदार नाही राहिला तरी चालेल, पण अशा लोकांना मी काही थारा देणार नाही जे आपल्या गेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खातात. असे किती लोक आहेत, नावं घेतली तर प्रचंड आहेत. आणि म्हणून मुंबईकरांनी कुठेतरी निश्चय केला पाहिजे की जे चांगले प्रकल्प आहेत त्यांचं समर्थन आपण केलं पाहिजे. एक अजून एक किस्सा सांगतो. आपण प्राणी संग्रहालय करतोय रत्नागिरीमध्ये, मालगुंडला 200 कोटी रुपये खर्च करून प्राणी संग्रहालय करतोय. प्राणी संग्रहालयाच्या कंपाऊंड वॉलच्या भूमिपूजनासाठी मी गेलो होतो. एक निवेदन मला आलं आणि काही लोकांनी सांगितलं असं प्राणी संग्रहालयाला आमचा विरोध आहे. आता म्हटलं प्राणी संग्रहालयाला विरोध का, ते म्हटलं निवेदनात लिहिलंय. म्हणून निवेदनात पहिला क्रमांक, रात्रीचा वाघ बाहेर पडला तर, साप आमच्या घरात घुसला तर. आता म्हटलं ह्या लोकांना मी काय उत्तर देणार. पण एवढंच मुंबईकरांना सांगतो की 1.5 वर्षानंतर जे प्राणी संग्रहालय होईल ते देशातलं 1 नंबरचं प्राणी संग्रहालय आपल्या रत्नागिरीमध्ये होतंय आणि ते बघण्यासाठी लाखो पर्यटक त्या ठिकाणी येणार आहेत. हा अभ्यास कधी आपण केलाय? आपण राजकारणासाठी सोशल मीडियावर जातो, आपण सोशल मीडियामधनं सगळं बघतो. अनेक लोकांनी आजपर्यंत सांगितलं की आम्ही अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करणार आहोत. बरोबर आहे. आता ती केस कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये असेल, पण तुम्हाला अभिमान वाटेल असं काम तुमच्या लोकप्रतिनिधीने केलंय. अरबी समुद्रामधलं जरी स्मारक केलं नसलं तरी देशामधलं अरबी समुद्राच्या काठावर असणारं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये आहे. हे तुम्ही बघायला आलं पाहिजे. बघितलंय का तुम्ही? कोणी किती लोकांनी बघितलंय? तुम्ही एकाने? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पैकी एकानं बघितलं. हे आमचं दुर्दैव आहे. 500 पैकी एकानं बघितलं तेव्हा हे नाही. माझं म्हणणं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सगळ्यांनीच बघितलं पाहिजे. आज जग ते स्मारक बघायला येत आहे. पण आपल्या रत्नागिरीकरांबरोबर किल्ल्यामध्ये जे बांधलेलं आहे तुम्ही जाऊन बघा.
तुमची छाती जर गर्वानं फुलली नाही तर परत तुमच्या समोर उदय सामंत उभं राहणार नाही. एवढं चांगलं शिवछत्रपतींचं स्मारक आपण रत्नदुर्ग किल्ल्यावर केलंय. छावा पिक्चर सगळ्यांनी बघितलाय. छावा पिक्चर कधी रिलीज झाला? 1 वर्षापूर्वी. तुमच्या ह्या लोकप्रतिनिधीला छावा पिक्चर येणारे माहीत पण नव्हतं. परंतु या देशातलं सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जर कुठं असेल तर ते तुमच्या आणि माझ्या रत्नागिरीमध्ये आहे. बघितलं? किल्ल्यावर चढून बघितलं. तुम्हाला धन्यवाद. तुमचा आता किल्ल्यावर सत्कार करणार आहे. हे आपण बघितलं पाहिजे. आज देशातला सगळ्यात पहिला 3D मल्टीमीडिया शो कुठं आहे तर तो आपल्या रत्नागिरीमध्ये आहे. देशातलं सगळ्यात चांगलं तारांगण कुठं आहे तर ते रत्नागिरीमध्ये. आणि अजून एक ऐतिहासिक वास्तू रत्नागिरीमध्ये आहे, ती म्हणजे कुणबी समाजाला ज्यांनी न्याय दिला त्या शामराव पेजे साहेबांच्या नावानं उभारण्यात आलेलं देशातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज जे 500 कोटी रुपयाचं आहे ते देखील तुमच्या आणि माझ्या रत्नागिरीमध्ये. त्याच्यामुळे काही लोकांना निवडणूक आले की समाज, निवडणूक आली की जातपात, निवडणूक आली की विकासाची कामं. ठीक आहे, पावसामुळे खड्डे पडले असतील, पण माझ्या रत्नागिरीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये कुठं नाही ते माझ्या रत्नागिरीमध्ये आहे हे सांगण्याचं भाग्य देखील तुमच्या नशिबी आलंय. आणि त्याचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब होते. म्हणूनच आपण क्रांती विकासात्मक संपूर्ण या रत्नागिरीमध्ये करू शकलो. आज आपल्याकडे कुठचं कॉलेज नाही. मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मी ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की मला रत्नागिरीमध्ये एज्युकेशन हब करायचं आहे, माझी काही लोकांनी चेष्टा केली होती. आज कोणी उभं राहून सांगा कुठचं कॉलेज विचार आहे की नाही, मी तुम्हाला सांगतो. अगदी कुठच्याही कॉलेजपासून सुरू करा. ITI आपल्याकडे आहे का? पॉलिटेक्निक आपल्याकडे आहे, इंजिनिअरिंग आपल्याकडे आहे, D फार्म आपल्याकडे आहे, B फार्म आपल्याकडे आहे, M फार्म आपल्याकडे आहे, ANM कॉलेज नर्सिंग आपल्याकडे आहे, JNM कॉलेज आपल्याकडे आहे, मरीन कॉलेज आपल्याकडे आहे, मेडिकल कॉलेज आपल्याकडे आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रातलं पहिलं कवी कालिदासांच्या नावानं संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र देखील रत्नागिरीत आहे. आज फक्त 3rd इयर पर्यंत किंवा 4थ्या वर्षापर्यंत इंजिनिअरिंग कॉलेज झाले. आज 2000 विद्यार्थी रत्नागिरी शहरामध्ये हे शिकण्यासाठी आलेले आहेत. ही क्रांती शैक्षणिक आहे की नाही हे मुंबईकरांनी ठरवलं पाहिजे. आणि अजून एक जे देशामध्ये कुठं नाही, ती जबाबदारीनं सांगतो, मी हल्ली जिल्ह्यात महाराष्ट्रातलं बोलत नाही, जे देशामध्ये नाही ते आपल्या रत्नागिरीमध्ये होतंय आणि त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर. आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये कुठे हे झाले नाही. ते जवळजवळ 25 कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतलाय. हे देखील तुम्ही येऊन बघितलं पाहिजे. इंग्रजांच्या काळातली टिळक मेमोरियल लायब्ररीमध्ये जर तुम्ही आता गेलात तर तुम्हाला लंडनला असल्याचा भास होतो. आज तुम्ही टिळक स्मारकामध्ये गेलात तर नव्याने कुठेतरी आल्याचा भास होतो. ठीक आहे, पावसामुळे रस्त्याला खड्डे पडलेत, परंतु हा जो विकासात्मक बदल झालाय हा फक्त नुसता रत्नागिरी तालुक्यामध्ये झाला नाही, तर राजापूर असेल, लांजा असेल, संगमेश्वर असेल, गुहागर असेल, चिपळूण असेल, खेड असेल, मंडणगड असेल, या सगळीकडे आपण हा विकास करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करतोय. म्हणून ज्यावेळी काही लोक तुमच्याकडे सांगायला येतात की रत्नागिरीमध्ये काय झालं, त्या रत्नागिरीमध्ये काय झालं हे सांगण्यासाठी त्यांना तुम्ही रत्नागिरीमध्ये घेऊन आलं पाहिजे. त्याच्यामध्ये रत्नागिरी स्मार्ट सिटी आता कशी होती दाखवलं पाहिजे. आणि आज तुम्ही सगळे ग्रामीण भागातले आहात म्हणून सांगतो, अजून एक चांगला उपक्रम शिक्षणाच्या दृष्टीनं आणि आरोग्याच्या दृष्टीनं आपण हातामध्ये घेतला. तो शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं म्हणजे ज्या ठिकाणी 1,500 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे तिथली शाळा ही स्मार्ट असली पाहिजे. यासाठी जवळजवळ 30 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर केलेले आहेत. आणि आरोग्याच्या दृष्टीनं काय केलं तर ते देखील महाराष्ट्रातलं पहिलं काम केलं की आपल्याला माहितीये की महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि थ्रोट कॅन्सर हा फार मोठ्या पद्धतीने असतो. आज मला महाराष्ट्रातला एक तरी जिल्हा दाखवा की ज्याने 8.5 कोटी रुपये खर्च करून 9 ते 14 वर्षाच्या मुलींना तो कॅन्सर होऊ नये म्हणून लस देण्याचा उपक्रम राबवला. बाकी कुठेही राबवला गेला नाही, तो फक्त रत्नागिरीमध्ये राबवला जातोय. तिथं कुठं जातपात बघितली जात नाही. मग हे जर रत्नागिरीमध्ये होतंय तर याचं आपण कौतुक करायचं
की जो हे करतोय त्याला पाण्यात बघायचं, हा निर्णय कुठेतरी मुंबईकरांच्या निमित्तानं आपण गावागावामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. आज आपण रत्नागिरीमध्ये अजून एक, रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये अजून एक ऐतिहासिक काम करतोय, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं 5 एकरमध्ये कसब्याला आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करतोय. म्हणजे तुम्ही लिहून घ्या, हे अतिशयोक्ती नाही. आणि ह्याच्यातलं एकही जरी काम कमी असेल तर मला मतदान करू नका, माझं जाहीर आवाहन आहे. मग हे जर आपल्या जिल्ह्यामध्ये होतंय, हे जर आपल्या संपूर्ण विभागामध्ये होतंय, तर आपण हिरिरीनं भाग घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, येणाऱ्या सगळ्या निवडणुका, याच्यामध्ये पक्षाला मतदान करा, याच्यापेक्षा विकासाला मतदान करा, हे मुंबईकरांनी आपल्या गावागावातल्या लोकांना सांगितलं पाहिजे. आणि तीच विनंती करण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या सभागृहामध्ये मुद्दाम उपस्थित आहे. हे झालं जिल्ह्यापर्यंत. आपला लोकप्रतिनिधी काम करत असताना महाराष्ट्रामध्ये काय करतो आपण टीव्हीवर बघत असाल. आज 15 लाख कोटीचे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आपण आणण्याचा निर्णय घेतला दावोसमध्ये जाऊन. उद्योग तर चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये येत आहेत, त्याच्यामध्ये लाखो करोडो मुलांना नोकऱ्या देखील मिळणार आहेत. पण त्याचबरोबर मराठी भाषेचं खातं देखील माझ्याकडे आहे. आणि मराठी भाषेच्या निमित्तानं या देशात पहिल्यांदा अशी घटना घडली की लंडनमध्ये मराठी भाषा भवन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि 5 कोटी रुपयाची इमारत आम्ही लंडनला विकत घेतली. आणि ही इच्छा एवढ्यासाठीच होती की ज्या इंग्रजांनी आमच्याकडे राज्य केलं, त्या इंग्रजांकडे काहीतरी जाऊन मला खरेदी करायचं होतं. ती 5 कोटीची मराठी भाषेची इमारत तर खरेदी केलीच, पण तिथं अजून एक कार्यालय आपण सुरू करतोय पुढच्या 2 महिन्यानंतर. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र. म्हणजे जगामध्ये मराठी भाषा पोहोचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सुरू केलेलं ट्रेनिंग सेंटर हे मी देशात नाही तर जगातलं पहिलं मातृभाषेचं म्हणून मराठीचं होतंय. हे तुमचा लोकप्रतिनिधी मुंबईत राहून मंत्री म्हणून काम करतोय. पण या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्या मनामध्ये काही शंका असतात की नक्की आपला विकास कसा चाललाय. आणि पावसामध्ये एखाद्या रस्त्याला खड्डा पडला म्हणजे आपला विकास झाला नाही अशातला भाग नाही, तर तुमच्या पुढच्या पिढीच्या आयुष्याला खड्डा पडू नये याची जर खबरदारी तुमचा लोकप्रतिनिधी घेत असेल तर त्याचं कौतुक करायचं की बाकीच्यांच्या हो मध्ये आपण हो मिळवायचं मुंबईकरांनी, हे देखील व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी कधीतरी ठरवून घेतलं पाहिजे. आज मयेकर इथं व्यासपीठावर आहेत. ते म्हणले ग्रामीण भागामधली आमची शाळा आहे, मदत झाली पाहिजे. झाली की नाही? त्यांना मदत केलेली बघून त्यांचे शेजारी उठले, कोतवड्याला गेला आमचं काय, म्हटलं बसनीला पण घ्या. बसनीला गेलं, नेवरेवाले म्हणाले आमचं काय, म्हटलं नेवऱ्याला पण घ्या. नेवरेवाल्यांचं म्हणाले की अजून इकडचं काय. असं करत 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 या 2 वर्षात जवळजवळ 17 हायस्कूलना मदत करण्याची CSR मधनं जी किमया कोणी केली असेल तर ती माझ्या उद्योग विभागाने केली, हे देखील मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजेत, आपल्याला कळल्या पाहिजेत. आपण आलो, भेटलो आणि निघून गेलो असं होता कामा नये. म्हणून मी तातडीनं आपल्या सगळ्यांना बोलवलं, कारण पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागते आणि त्या आचारसंहितेच्या नंतर मला देखील महाराष्ट्रामध्ये फिरावं लागणार आहे. आणि मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना रत्नागिरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. घेणार ना? नाही तर ज्या गाणी बटन दुसरीकडे दाबायला सांगाल, तसं काय नाही ना होणार. आणि मुंबईकरांना अजून एक गोष्ट सांगतो, काही भावनिक गोष्टी काही लोक सांगतात. काही लोक सांगतात की आरक्षण आपलं निघून गेलंय. आज यामध्ये कुणबी बांधव जर उपस्थित असतील तर माझा मी शब्द देतो की माझ्या कोकणातल्या तिलोरी कुणब्यांच्या आरक्षणाला जर कोण धक्का लावत असेल तर या सगळ्यांच्या पुढे आंदोलनामध्ये उदय सामंत असेल, कुठच्याही आरक्षणाला धक्का द्यायला उदय सामंत देणार नाही. पण हे करत असताना अजून एक आठवण करून देतो, काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी स्वर्गीय शामराव पेजे साहेबांचं जे स्वप्न होतं तिलोरी कुणबीच्या संदर्भामधलं ते पूर्ण करण्याच्या ऐवजी कुणबी समोरचा तिलोरीच काढून टाकला. त्याच्या विरोधात कधीच आंदोलन झालेलं नाही, बघितलेलं नाही. काँग्रेसनं कुणबीच्या नावाच्या समोर तिलोरी हा शब्द काढून टाकला होता, त्याच्या विरोधात कधीच आंदोलन झालं नाही.
पण अनेक प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये शिवाजीराव जडार साहेबांनी केला असेल, शिवाजीराव खोताडांनी केला असेल, लहरा हातणकरांनी केला असेल, तुबा कदमांनी केला असेल, रामभाऊ बेंडलांनी केला असेल, जे सगळे लोक कुणबी समाजाचं अतिशय प्रामाणिकपणानं उद्धारासाठी आणि न्यायासाठी काम करत होते. परंतु सरकारनं त्याला दाद दिली नाही. आणि तुमचं माझं कुणबी समाजाचं भाग्य की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले आणि 15 दिवसात 30 वर्षाची मागणी मान्य झाली आणि 83व्या सूचीमध्ये कुणबीच्या समोर तिलोरी आलं आणि पुन्हा एकदा माझा कुणबी समाज कोकणातला तिलोरी कुणबी झाला. हे जे काम केलंय ते शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय. परवा देखील मी परदेशात असल्यामुळं आझाद मैदानाच्या मोर्चाला मी येऊ शकलो नाही. पण ते जरी आलो नसलो तरी त्याच्या अगोदर कुणबी समाजाची बैठक घेतली आणि कुणबी समाजाला सांगितलं की ज्यावेळी तुमच्यावर अडचण येईल ते उदय सामंत जरी असला तरी 100% तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. ज्या कुणबी समाजानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 5-5 वेळा विधानसभेमध्ये पाठवलंय त्या कुणबी समाजासाठी वाटेल ते योगदान द्यायला उदय सामंत तयार आहे. ही भूमिका कालची देखील माझी होती, आजची देखील आहे आणि भविष्यात देखील हीच राहणार आहे. पण अशी भूमिका असताना अशा आंदोलनांच्या मागणं राजकारण देखील होऊन उपयोगाचं नाही. कारण शेवटी मगाशी जे म्हटलं लोकसभेच्या विधानसभा